सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 402. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार. तुझे नाम धरिले कंठी केली संसाराची तुटी. तुझे नाव धरिले कंठी केली संसाराची तुटी. आता नोहे बाधा कोणी विशी काही कदा. आता नव्हे बाधा कोणी विशी काही कदा. तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही. तुका म्हणे काही अंता उरले ऐसे नाही. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार. अर्थ स्वतःबद्दल महाराज म्हणतात, मी भवसिंधूतून पार उतरलो याची मला खात्री आहे. सर्व संसाराचा त्याग करून तुझे नाम मी कंठात ठेवले आहे. आता मला कोणत्याही विषयाची कोणतीही बाधा नाही. आता विठ्ठलाशिवाय आणखी काही उरले आहे असे नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 403. क्रियामतीहीन एक मी गा तुझे दीन. क्रियामतीहीन एक मी गा तुझे दीन. देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ. देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ. नको माझे ठाई गुण दोष घालू काही. नको माझे ठाई गुण दोष घालू काही. अपराधाच्या कोटी तुका मने घाला पोटी. अपराधाच्या कोटी तुका मने घाला पोटी. क्रियामतीहीन एक मी गा तुझे दीन. देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ. अर्थ देवाजवळ काकुळतूस येऊन महाराज करुणा भागतात. हे देवा, मी काही सत्कर्म केले नाही, मला बुद्धीच नाही. मी तुझे दीनदास आहे. देवा तू माझा सांभाळ कर. माझी तळमळ दूर कर. माझ्या ठिकाणी गुण किंवा नाही. मी तुझा दीनदास आहे. देवा तू माझा सांभाळ कर. माझी तळमळ दूर कर. माझ्या ठिकाणी गुण किंवा दोष यापैकी कशाचाच प्रवेश होणार नाही असे कर. खरोखर माझे अनंत अपराध झाले आहे, त्याबद्दल मला क्षमा कर. हे अपराध पोटात घाल. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 404. नाही निर्मळ जीवन काय करीन साबन. नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोल करील काही. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोल करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. वांजान होती लेकुरे काय करावे भरतारे. वांजान होती लेकुरे काय करावे भरतारे. नपुसका पुरुषाशी काय करील बाईल त्याशी. नपुसका पुरुषाशी काय करील बाईल त्याशी. प्राण गेली या शरीर काय करील विहार. प्राण गेली या शरीर काय करील विहार. तुका म्हणे जीवने विन पीक नव्हे नव्हे जान. तुका म्हणे जीवने विन पीक नव्हे नव्हे जान. नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तुकाराम महाराज काही गोष्टींना इलाज नसतो असे सांगतात. एक म्हणजे पाणी स्वच्छ नसेल तर वस्त्राला किती साबण लावला तर काय उपयोग. दुसरे म्हणजे आपले जीवन किंवा आचरण जर शुद्ध नसेल तर साबणाने वरकरणे स्वच्छता करून काय उपयोग. तसेच चित्त शुद्ध नसेल तर कितीही आत्मज्ञान सांगितले तरी काय उपयोग. वृक्षाला जर फुले फळे येतच नसतील तर वसंत ऋतू काय करेल. वंध्या स्त्रीला मुले होत नाहीत तर पती काय करणार. नपुसक नवरा असेल तर
बायकोने काय करावे? प्राण गेला तर शरीर काय व्यवहार करणार? आणि पाण्या वाचून धान्य पिकणार नाही हे नक्की. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 405. नवा नवसाची झालो तुमची वाणीची, नवा नवसाची झालो तुम शिवानीची. कोण तुझे नाम घेते देवा पिंडदान देते, कोण तुझे नाम घेते देवा पिंडदान देते. कोण होते मागे पुढे तुझे बोलया रोकडे, कोण होते मागे पुढे तुझे बोलया रोकडे. तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतो शिव संगा, तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतो शिव संगा. नवा नवसाची झालो तुम्हा शिवानीची, नवा नवसाची झालो तुम्हा शिवानीचे. अर्थ देवाला देशून महाराज म्हणता, हो देवा, आम्ही मोठ्या नवसासायसने तुम्हाला दुर्मिळ मुले झाले आहोत. आमच्यापासून तुमचे नाव तरी कोण घेणार? देवा, तुम्हाला पिंडदान तरी कोणी केले असते? आमच्या घरीच मागे पुढे तुम्हाला वरखड शब्दात बोलणारे, रोखठोक प्रश्न विचारणारे दुसरे कोण आहे? पांडुरंगा, आम्ही तुझी मुले नसतो तर तुम्ही पदरात कोणाला घेतले असते? सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 406. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव, कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवनासाठी, लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी. तुका म्हणे रनी जीव देता लाभ दोन्ही, तुका म्हणे रनी जीव देता लाभ दोन्ही. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. अर्थ त्याग आणि भोग याचे रहस्य तुकाराम महाराज असे सांगतात. शेत पेरणारा बीजाचा नाश करतो आणि त्यापासून आलेले शेकडो दाण्यांनी युक्त कणीस घेतो. लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही गोष्टी कळत असते. आपला जीव खर्ची घातल्याशिवाय फुकट काही मिळत नाही. रणामध्ये शूरवीर जीव देतो पण त्याला दुप्पट लाभ होतो, तो म्हणजे इहलोकी कीर्ती मिळते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.